मी कृष्णात लोकरे वंदूर. हे आपले महेश कांबळे पण आपले वंदूरचे आहेत काय. आणि आपले चॅनेल आपले ईटीव्ही भारत, त्या ईटीव्ही चॅनेल मध्ये फास्ट म्हणजे लय भरारी घेतली हिने. आणि तुम्ही कशी काय भरारी घेतलाय महेशदा एवढी? तर माझी पण सुरुवात तुम्हाला माहितीच आहे, ग्रामीण भागातून झाली. हो इथल्याच वंदूरच्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. आणि यानंतर कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर बी न्यूज पासून माझी सुरुवात झाली. बी न्यूजला क्राईम रिपोर्टर म्हणून माझी सुरुवात झाली. आणि ह्या गोष्टीला आता 5 वर्ष झाली. त्यापूर्वी मी वर्तमानपत्र पेपरमध्ये छोटे छोटे कॉलम लिहायचो. ती मला लिहायची सवय होती आधीपासून. ते चांगलं लिहायसाठी चांगलं पहिला वाचलं पाहिजे ना. होय होय. त्यासाठी मी पुस्तकं वाचायचो. मग ह्यात ती सुरुवात झाली. आणि मग बी न्यूजला पासून 2021 ला मी बी न्यूजला लागलो. त्यानंतर तिथनं बी न्यूज, मराठी टीव्ही चॅनेल, महान कार्य दैनिक असा प्रवास करत करत ईटीव्ही पर्यंत जाऊन पोहोचलो. आता जर आम्हाला जर नवीन पिढीला जर शिकवायचं झालं, नवीन पिढीने जर तुमच्या संग उतरायचं झालं तर काय करायला लागणार? चांगला प्रश्न विचारला होता तुम्ही. कारण आता आम्ही बघतो की नवी पिढी जी पत्रकारितेत यायला पाहिजे ती आता त्या प्रमाणात येत नाही. त्यात अज्ञान खूप आहे. म्हणजे माणसांना माहितीच नसतं की पत्रकारिता म्हणजे त्याचा काय फायदा आहे पुढे. नाही, तुम्ही पहिला ग्रॅज्युएशन केलं पाहिजे आणि त्यानंतर जर्नलिझमचं शिक्षण आपल्याकडे आता कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात मास कम्युनिकेशन आहे. टीव्ही किंवा रेडिओ सिटी अशा जे चॅनल हे आहेत ना, त्यांच्यासाठी ते चांगले प्रशिक्षण देतात. तिथे ते कोर्स आहेत 2 वर्षाचा मास कम्युनिकेशन मध्ये. ते मास कम्युनिकेशन केलं की तुम्ही टीव्ही किंवा ह्यामध्ये जॉब करू शकता, पत्रकार म्हणून, टीव्ही अँकर म्हणून किंवा व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून. ह्या संधी आहेत. पण आपली युवा पिढी यामध्ये यायला जरा उचलते असं वाटतं. कारण नवी पिढी त्यांना ह्या सोर्सेस माहित नाहीत असं वाटतं मला. बरं, आता तुम्ही जर गेला, तुम्ही कुठेही जर असा ऑफिस मध्ये कुठेतरी गेला तर पत्रकारला म्हणजे त्यात काय किंमत काय आहे का तुम्हाला, काय डिमांड? तसं नाही. प्रत्येक शासकीय कार्यालयात कुठेही एंट्री ही पत्रकारितेचं पत्रकारांचं पहिला त्याचा चांगला एक भक्कम आधार बनला जातो. आणि तुम्ही IAS IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रश्नासंदर्भात विचारू शकता किंवा एखादी शासकीय कामाची तुम्हाला माहिती पाहिजे तर ती ह्यातनं घेऊ शकताय. तुमच्या पत्रकारितेचे सोर्स वापरू शकताय. एखाद्या गुन्ह्याची माहिती पाहिजे असेल तर त्या पोलीस स्टेशनच्या PI ना विचारून ती माहिती तुम्ही घेऊ शकताय. हे चांगला एक म्हणजे आता आपल्या शिक्षणाच्या मानानं ज्या संधी आहेत प्रत्येक क्षेत्रात आहेत, पत्रकारिते क्षेत्रात सुद्धा नव्या संधी आहेत. आणि या तरुणांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे असं मला वाटतं काय. बरं, मग आता मला आणि थांब स्टॉप. आता जर आता आपल्याला कोल्हापुरात म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, आपल्याला जर एखाद्या मुलग्याला जर आम्हाला पत्रकार परिस्थितीमध्ये घालवायचं झालं तर त्यानं काय करायला पाहिजे पुढे? त्यानं पहिल्यांदा शिक्षण आपलं पूर्ण करायला पाहिजे. त्यानं किमान ग्रॅज्युएशन असावं. त्यानंतर पत्रकारितेचा कोर्स असतो 1 वर्षाचा, 2 वर्षाचा कोर्स असतो, तो पूर्ण करायचा. त्यानंतर एखाद्या दैनिकामध्ये अनुभव घ्यायचा चांगला. त्याला टीव्ही अँकर मध्ये करिअर करायचं असेल तर त्या दृष्टीने त्यानं स्वतःच व्यक्तिमत्व सुधारलं पाहिजे, भाषाशैली सुधारली पाहिजे, चांगलं वाचन केलं पाहिजे तर तुम्हाला लिखाण करता येतं. त्यासाठी पहिला चांगली पुस्तकं वाचायला पाहिजे. वर्तमानपत्र रोज वाचली पाहिजे, कारण वर्तमानपत्राची भाषा तुम्ही शिकली पाहिजे. आणि अनुभव पाहिजे, त्यातनं काहीतरी अनुभव आपल्याला पाहिजे. तुम्ही महत्वाचं म्हणजे पत्रकारितेचं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि यासाठी शिवाजी विद्यापीठात आता मास कम्युनिकेशन आहे, डिप्लोमा आहेत. त्यानंतर बाकी बाहेरच्या पण विद्यापीठात तुम्हाला करता येते. यातनं तुम्हाला कोल्हापूर सोडून सुद्धा बाहेर सुद्धा संधी आहेत. मुंबईला आहेत. मुंबईला सगळ्या मीडियाचे ऑफिसेस आहेत. बरं, आता तुम्हाला पुढे काय शिकायचं अजून? म्हणजे तुम्हाला लय लवकर तुम्ही भरारी घेतलायचा, तुमचं लहान वयात तुम्ही भरारी घेतलायचा. आता म्हणजे लहान वयात म्हणजे बरेच, आता तुमचं वय किती, 25-26-27 वर्षाच्या आतच लय. आणि एकेकांचं 40 वर्ष झालं तरी बी अजून त्यांना पुरस्कार मिळाले नाही. पुरस्कार म्हणजे कसं असते, कामावर तुमचं काम जसं तुमचं काम टॅलेंट आहे, मस्त आहे, आम्हाला पण आवडलंय, आम्ही पण बघतोय तुमचं. पुरस्कार काय असाच मिळत नाही, त्यासाठी काम करावं लागते. आणि पुरस्कार मिळतोय म्हणून कोण काम करते असं का नाही. घेऊ नये. चांगलं काम केलं की तुम्हाला डेफिनेटली चांगला पुरस्कार मिळते. हे असंच झालं. आणि कोल्हापूरच्या वेगवेगळ्या अँगलच्या, मग ते राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा असेल किंवा सहकार क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या बातम्या मी शोधून काढतोय. आणि त्यातनं त्या चांगल्या स्टोरीज घडतात आणि त्या लोकांना आवडतात. आणि त्या आवडलेल्या स्टोरीजला आपल्याकडे व्ह्यूज किंवा ह्याची सिस्टीम आहे, त्या
व्ह्यूज वर आणि त्या वाचक संख्या त्याला किती आहे हा. ह्याच्यावरती ते पुरस्काराचं त्यांनी ठरलेलं असतं. तुम्ही आता मला म्हणायचं काय, तुम्ही गरीब परिस्थितीतनं लय हा म्हणजे आता चाललाय, असं तुम्ही आणखीन ह्याच्यापेक्षा अनेक हे वाढावं अशी माझी इच्छा आहे. हो. आणि तुमचं आता सध्या तुमचं काय चॅनेल आहे जरा सांगू शकता काय? आता सध्या मी ईटीव्ही भारत या चॅनल साठी कोल्हापूर जिल्ह्याचा मुख्य प्रतिनिधी म्हणून काम करतो. ईटीव्ही मराठी जे पूर्वी होतं त्याचे आता रूपांतर ईटीव्ही भारत या चॅनल मध्ये झालेलं आहे. त्याची भारतातली सगळ्यात मोठी वेबसाईट म्हणजे जी 13 लँग्वेज मध्ये, त्या 13 लँग्वेज मध्ये मग ती बेंगॉली असेल, गुजराती असेल, कन्नड मध्ये असेल, मराठीत असेल, त्या भाषांमधनं ज्या बातम्या येतात त्या वाचणाऱ्यांची संख्या देशभरात 1 नंबरला आहे. बरं, आता आम्हाने जर आता तुमच्या बरोबर बाबा मला कोणीतरी एक अन्याय केलाय किंवा माझ्यावर काहीतरी केलंय, तर मला तुमच्याशी संपर्क साधायचा झाला तर कसं साधायचं? त्यासाठी सोशल मीडिया मोठा प्लॅटफॉर्म आहे. माझा स्वतःचा व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि इंस्टाग्रामचा महेश के जर्नो हा ID माझा स्वतःचा आहे. त्यावरती तुम्ही तुमच्या परिसरात बातमी योग्य काय घडत असेल तर तुम्ही मला ती पाठवू शकताय. कुणावरही अन्याय होत असेल असं वाटलं किंवा एखादी घटना असेल, एखादा अपघात असेल जो इन्स्टंट मीडियापर्यंत पोहोचायचा तुम्हाला वाटलं तर माझ्या महेश के जर्नो या ID ला तुम्ही फॉलो करून त्यावरती व्हिडिओ अपलोड करू शकता. ओके, तुमचा काय थोडक्यात नंबर जरा सांगू शकताय? माझा पर्सनल नंबर 9552845193 हा माझा पर्सनल व्हॉट्सअपचा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही सुद्धा कुठेही कोल्हापूर जिल्ह्यात बातमी योग्य काय घडत असेल तर ते तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटो पाठवू शकता. ओके, धन्यवाद, आभारी आहे दादा. आणि तुमचं पण आमचे पण आयडिया आहे आपली कृष्णात लोकरे. ओके. इंस्टाग्राम आमचे कृष्णात लोकरे आहे, युट्यूब आमचे कृष्णात लोकरेच म्हणून आहे. तर हे आमचे गावातले मित्र आहेत कृष्णात लोकरे, जे गावातलं गावपण आणि गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचवतात. मी परवा त्यांचा एक ब्लॉग बघत होतो. आम्ही सुद्धा त्यांचे फॉलोअर्स आहे आणि लोकांनी ह्या अशा छोट्या मोठ्या लोकांना जे गावाचं गावपण दाखवत असतात अशांना मोठं केलं पाहिजे आणि त्यांच्या ID ला सुद्धा फॉलो करा अशी विनंती. ओके, धन्यवाद दादा.